नाताळ सणापासून सुट्ट्या सुरू झाल्याने वसईच्या किनारपट्टीवरील रिसॉर्ट, हॉटेल्स आणि कॅफे गजबजू लागले आहेत। मात्र येथे येणाऱ्या ग्राहकांना हॉटेल्समधून बेकायदेशीरपणे मद्य पुरवले जात आहे। याशिवाय समुद्रकिनाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान केले जात आहे। या बेकायदेशीर मद्यविक्री विरोधात वसई तालुका हॉटेल असोसिएशनने तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाही। वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर पर्यटक येत असतात। सध्या नाताळ सणानिमित्त सलग सुट्ट्या आल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत असते, परंतु या परिसरात असलेल्या रिसॉर्ट, हॉटेल आणि कॅफेमधून पर्यटकांना बेकायदेशीरपणे मद्य पुरवले जाते। अनेक जणांकडून समुद्रकिनाऱ्यावर मद्य पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे। या अनधिकृत मद्य विक्रीमुळे वसई विरार परिसरातील परवानाधारक मद्य विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। हे धाबे आणि हॉटेल्स कोणत्याही अबकारी, वस्तू सेवा कर, मूल्यवर्धित कर आणि इतर सरकारी शुल्क भरत नाहीत। परिणामी सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतो। या बेकायदेशीर मद्य विक्रीवर कारवाई करण्याची लेखी मागणी वसई तालुका हॉटेल असोसिएशनने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे केली होती। मात्र थातुरमातुर कारवाईच्या पलीकडे काहीच ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप हॉटेल असोसिएशनने केला आहे। आजही सर्रास मद्यविक्री सुरू असल्याची माहिती वसई तालुका हॉटेल असोसिएशन दिली। आम्ही वारंवार स्थानिक उत्पादन शुल्क विभागापासून मंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत, परंतु हा प्रकार बंद झालेला नाही असंही ते म्हणाले। उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर वसुलीचे आरोप करण्यात आले। या प्रकारात मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचे संगनमत असल्याचा आरोप संघटनेने केलाय। निरीक्षक बाळासाहेब पाटील हे त्यांच्या खासगी सहाय्यक हिलरी यांच्याबरोबर मिळून येथील अनधिकृत धाबे आणि हॉटेल्स व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात हप्ता वसूल करत आहेत। यामुळे येथील धंदे बंद होत नाहीत असा आरोप संघटनेचे अध्यक्ष नागराज शेट्टी यांनी केलाय। पाटील यांची बदली करून त्यांना निलंबित करण्याची मागणी देखील संघटनेने केली आहे। राजोडी आणि नवापूर या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर धाबे आणि रेस्टॉरंट उघडले आहेत। तेथे विनापरवाना मद्यविक्री केली जाते किंवा लोकांना स्वतःचे मद्य आणून पिण्यास परवानगी दिली जाते। याचा परिणाम अधिकृत परमिट रूममधील व्यवसायावर होत असल्याचंही संघटनेने सांगितलं आहे।